नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एका ज्येष्ठ मित्र पत्रकाराने, म्हणजे वयाने माझ्यापेक्षा लहान आहे, पण अजूनही पत्रकार म्हणून नोकरी करतो आणि मोठ्या पदावर आहे. आणि त्याने मला काल एक सिरियस प्रश्न विचारला की परत एकदा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडलं तर महाराष्ट्रातलं राजकारण कुठल्या दिशेने जाईल. माझं उत्तर ऐकून तोही चकित झाला. मी त्याला एकच सांगितलं की मनोज जरांगे पाटील किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये मराठा आरक्षणासाठी निघालेले मोर्चे आणि झालेली आंदोलनं, या प्रत्येक आंदोलनातून सतत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातले सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक वेळी लक्ष करण्यात आलं, टार्गेट करण्यात आलं. पण प्रत्येक वेळी या असल्या आंदोलनांचा आणि असल्या शिकारी प्रवृत्तीचा विपरीत परिणाम झालेला आहे. ज्यांनी ज्यांनी आंदोलनं केली किंवा ज्यांनी ज्यांनी फडणवीसांना थंपवण्यासाठी त्यांच्या जातीचा उपयोग करून मराठा आरक्षणाची फोडणी घालण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीतून तावून सुलाखून देवेंद्र फडणवीस बाहेर आलेले. आणि नुसते बाहेर आले असंही म्हणता येत नाही. प्रत्येक आंदोलनाने आणि त्यातल्या आरोप प्रत्यारोप, शिव्या शाप यातून फडणवीसांना अधिक मजबूत राजकारणी आणि महाराष्ट्राचा ब्रँड म्हणून पुढे आणलं. मित्रांनो, लोखंड भंगार वगैरे असतं ना, त्याला अग्निपरीक्षा द्यावी लागत नाही. सोनं असं असतं की प्रत्येक वेळेला सोन्याची झळाळी वाढवायची असेल तर त्याला अग्निपरीक्षेतून बाहेर पडावं लागतं. आणि फडणवीस हे गेल्या साधारण 10-12 वर्षाच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे अग्निपरीक्षा देत देत इथपर्यंत आलेत की एक प्रकारे 2001 नंतरचे पंतप्रधान होईपर्यंतच्या 12-13 वर्षातले नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची तुलना करावी लागते. जितकं म्हणून गुजरातच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी यांना घेरायचा आणि संपवायचा प्रयत्न झाला, त्या प्रत्येक प्रयत्नातून नरेंद्र मोदी अधिक बलवान होऊन लोकांसमोर आले. आणि हे काही मी फार मोठं रहस्य सांगतो असं नाहीये. मला वाटतं आधीच्या लोकसभेमध्ये, म्हणजे 2019 ते 24 या कालखंडामध्ये दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना राहुल गांधी हे सातत्याने मोदींच्या विरोधात अरे तुरे अधवा तधवा बोलत होते. अशा वेळेला आपल्याला ज्या पद्धतीचे अपशब्द वापरले जातात त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितलं होतं की मला सतत दगड मारले गेले, पण मी ते दगड उचलून उलटे मागे फेकले नाहीत, कोणाच्या अंगावर फेकले नाहीत, उलट त्याच दगडांची पायरी आणि जिना बनवून मी आज या उंचीपर्यंत येऊन पोहोचलोय. आणि हे समजण्यासारखी गोष्ट असते की आपण जे करतोय त्यातून मोदींचं नुकसान न होता फायदाच होत असेल तर मग आपण आपल्या भूमिका, आपल्या कृती बदलल्या पाहिजेत. एवढा सुद्धा राहुल गांधी विचार करू शकत नाहीत. त्याचा फायदा आपोआपच मोदींना मिळत गेला. पण हा विषय मोदींपुरता आणि राहुल गांधींपुरता नाहीये, अजिबात नाहीये. धडा कोणालाही मिळालेला असो, त्यातून प्रत्येकाने आपापल्यासाठी काही धडा आहे का तो शिकून घ्यायचा असतो. आपण एकलव्याची गोष्ट ऐकतो. महाभारताच्या कथानकामध्ये एकलव्य नावाचं एक पात्र आहे. तो काय आदिवासी आहे, पिछडा आहे वगैरे वगैरे म्हणून
द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये इतर राजपुत्र आणि जे उच्चवर्णीय आहेत त्यांच्या बरोबर एकलव्याला प्रवेश मिळत नाही, पण तो त्या आश्रम शाळेच्या बाहेर बसून द्रोणाचार्य आपल्या शिष्य वर्गाला काय शिकवतायत हे बघून आपल्या परीने एकटाच शिकत असतो. द्रोणाचार्य त्याला शिकवत नसतात, आपल्या शिष्यांना शिकवत असतात, पण त्यातून आपल्याला हवा तो धडा घेऊन एकलव्य हा अजिंक्य असा धनुर्धर बनतो. आणि जेव्हा अर्जुन आणि एकलव्य यांची तुलना करायची पाळी येते तेव्हा द्रोणाचार्य सुद्धा चकित होतात. सांगायचा हेतू हा की कोण कोणाला शिकवतोय हे बघू नका, त्यातून तुम्हाला काही शिकता येतं का हे अगत्याने बघितलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. किती लोक हे फॉलो करतात? निदान आजच्या कालखंडात देशामध्ये विविध पक्षांचं जे राजकारण चालतं ते बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की एक भारतीय जनता पक्ष सोडला तर इतर कुठलाही राजकीय पक्ष स्वतःला मिळालेला किंवा इतरांना मिळालेला जो धडा आहे त्यातून काहीही शिकत नाहीत, म्हणून त्यांचं सातत्याने नुकसान होत आलेलं आहे. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यापासून नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकत आपलं राजकारण सुरू केलं होतं. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते शरद पवारांच्या पाठिंब्यावर अल्पमताचे मुख्यमंत्री होते, पण लवकरच उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी आणि तडजोडी करून पहिल्या 5 वर्ष अतिशय ठामपणे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आणि त्यातून प्रशासनावर आणि राजकारणावर आणि आपल्या पक्षावर सुद्धा आपली हुकूमत प्रस्थापित केली. ज्यावेळेला राजकीय मार्गातून अशा गोष्टी होत नाहीत तेव्हा मग लांडी लबाडी धूर्तपणा म्हणून चालू होते. आणि त्यातूनही एक प्रकारे फडणवीस यांच्यासारख्या तरुण राजकारणाला अनुभव देण्यासाठी ह्या कठोर परीक्षा घेतल्या गेल्या असंच म्हणता येईल. 5 वर्ष उत्तम राजकारण केलं, उत्तम कारभार चालवला महाराष्ट्राचा आणि मतदाराकडे परत कौल मागायला जाताना उद्धव ठाकरे यांना मित्र म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सोबत घेतली होती, तरीही उद्धव ठाकरेंनी निकालानंतर विनाविलंब फडणवीसांबरोबर दगाबाजी केली आणि दगाबाजी करून ते शरद पवारांच्या बरोबर मुख्यमंत्री व्हायला निघून गेले. ती पण एक प्रकारची अग्निपरीक्षा होती. मतदाराने मुख्यमंत्री होण्यासाठी कौल दिलाय आणि तुम्हाला सत्तेपासून वंचित विरोधी नेते पदावर बसावं लागलं, तर ती जबाबदारी सुद्धा कटाक्षाने मेहनत करून पार पाडत महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिकच मजबूत पकड फडणवीसांनी बसवली. मुख्यमंत्रीपद दुय्यम मानलं, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. ज्या शिवसेनेला फोडून महाराष्ट्रात सत्तांतर घडवलं, त्या फोडलेल्या शिवसेनेच्या फुटीर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदी बसून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानत राहिले. आणि या सगळ्या कालखंडामध्ये गेल्या 12 वर्षामधल्या किंवा 11.5 वर्षामधल्या राजकारणाकडे तुम्ही बघितलं तर त्यांच्यावर किटाळ आणण्यासारखा किंवा आरोप करण्यासारखा एकच मुद्दा होता, तो म्हणजे हा माणूस ब्राह्मण आहे. ज्या राज्यात सगळ्यात मोठा जातीय घटक मराठा असताना आणि विधिमंडळात किंवा सार्वजनिक जीवनामध्ये महत्वाच्या बहुतांश पदावर मराठा जातीचे नेते असताना एक ब्राह्मणाला राज्याचं मुख्य पद का द्यायचं, ही जी असूया होती, हे विष पेरण्याचा वारंवार प्रयत्न झाला. आणि जरांगे पाटील तर अगदी नाव घेऊन आणि जातीचा उच्चार करून ही विषवल्ली फैलावण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याला सुद्धा वेडं वाकडं उत्तर देऊन आपल्या अडचणी न वाढवता फडणवीसांनी ज्या प्रकारे राजकारण केलं
त्यातून ते आज महाराष्ट्रातले सर्वात मजबूत असे मराठी नेते झालेले आहेत. जातीच्या पलीकडे जाऊन सर्व जातींचा पाठिंबा मिळवण्यात आणि विश्वास संपादन करण्यात फडणवीसांनी कमालीचं यश मिळवलेलं. मराठा योद्धा, संघर्ष योद्धा म्हणून ज्या जरांगे पाटलांचं प्रचार चालतो, किंवा स्ट्रॉंग मराठा म्हणून ज्या शरद पवारांचं गुणगान सातत्याने होत आलं, या दोघांवरही मात करून त्यांच्यापेक्षा अधिक संख्येने, अधिक प्रमाणामध्ये मराठा समाजाचा विश्वास संपादन करण्यात सुद्धा फडणवीस यांनी मजल मारून दाखवली. तर या सगळ्या गोष्टीचं श्रेय कुठेतरी त्या जाती आधारित राजकारण करणाऱ्या जरांगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीला द्यावं लागतं. जरांगे पाटील गेली 3-4 वर्ष तरी सातत्याने असल्या जातीय राजकारणातून जे काय करत आहेत, त्यातून मराठा समाजाचं काडी मात्र भलं झालं नाही. पण जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी मराठा समाजाच्या किंवा मराठा जातीच्या नेत्यांची घट्ट पकड होती, ती प्रत्येक आंदोलनातून सैल होत गेली. 1960 साली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रामुख्याने ब्राह्मण, सिकेपी किंवा तत्सम सारस्वत वगैरे ज्यांना उच्चभ्रू म्हणता येतील अशा वर्गाची पकड होती. यशवंतरावांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 1960 नंतर हळूहळू करत या सगळ्या सवर्णांना बाजूला करत मराठा नेत्यांची एक अशी मोड बांधली की महाराष्ट्रात मराठा नेतृत्वाचं प्रभुत्व निर्माण झालं. मुख्यमंत्री पदापासून जिल्हा पातळीपर्यंत जवळपास सगळी सत्ता पद ही मराठा समाजाकडे राहतील आणि या मराठा समाजाकडे समाजाचं सामूहिक नेतृत्व असताना दलित, ओबीसी असे सगळे समाज घटक त्या मराठा नेतृत्वाच्या छत्रछायेखाली महाराष्ट्र विकासाकडे घेऊन जातील अशा पद्धतीची जी मोट बांधली होती, घडी बसवली होती यशवंतरावांनी, ती जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून हळूहळू करत इतकी विस्कटत गेली की आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला नेतृत्व म्हणावं असं राहिलेलं नाही. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार असे जे एकामागून एक नेते ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर पकड ठेवली होती आणि त्याचबरोबर मराठा समाजाला महाराष्ट्राच्या अत्यंत काय म्हणतात त्याला नियंत्रणात, मराठ्यांच्या नियंत्रणात महाराष्ट्र आणलेला होता, त्याला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने सुरुंग लावला. शरद पवारांनी आधीच ती पकड खिळखिळी केलेली होती, पण खिळखिळा केलेला मराठा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणावरचा आणि सार्वजनिक जीवनावरचा जरांगे पाटील यांनी जणू काय सुरुंग लावून उडवून टाकला. बॉम्ब ब्लास्ट केल्यासारखा उद्ध्वस्त करून टाकला. आठवतं गेल्या वेळची लोकसभा, विधानसभा वगैरे निवडणुका जरांगे पाटील उठता बसता धमक्या देत होते, मराठ्यांची मतं नकोत का? जरांगे पाटलामुळे एकही मत या पक्षाला किंवा त्या पक्षाला निवडणुकीत मिळालं नाही, मराठ्यांचं सुद्धा. जरांगे पाटील हे फडणवीसांच्या विरुद्ध आग ओकत होते, पण मोठ्या प्रमाणावर मराठा आमदार सुद्धा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपचे निवडून आले. ज्या महायुतीला फडणवीस नेतृत्व देत होते त्यामध्येच मराठा अधिक मतं मिळाली आणि त्यामुळे जरांगे पाटील हे फडणवीसांसाठी ब्राह्मण म्हणून शाप अजिबात ठरले नाहीत. उलट जरांगे पाटील हे महाराष्ट्रावर
फडणवीस यांचं प्रभुत्व निर्माण करण्यासाठी एक प्रकारे वरदान ठरले. जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनातून मराठा समाजाची सार्वजनिक जीवनातील, संघटनात्मक जीवनातील आणि सामूहिक जीवनातील, राजकीय सामाजिक जीवनातील पकड सैल करण्यापलीकडे जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काहीही दिलं नाही. आरक्षण तर गोष्टच सोडून द्या, कारण आरक्षण फडणवीसांनी देऊ केलं होतं आणि ते मिळालं तरी खूप झालं असतं, पण त्यामध्ये सुद्धा विचका निर्माण करून ते विस्कटून टाकण्यासाठी जरांगे पाटील यांनी जी बहुमोल जबाबदारी पार पडली, त्यामुळे मराठा समाज हा आज राजकीय दृष्ट्या आणि मोठ्या इतर कारणासाठी पिछडा झालेला आहे. आणि त्याला उभारी देण्यासाठी फडणवीस जेवढे प्रयत्न करतायत ते अपयश ठरण्यासाठीच जरांगे पाटील हे कार्यरत आहेत. आणि त्यातून फडणवीस हे अगदी मराठा समाजामध्ये, मराठा मनामध्ये आपली पकड अधिक घट्ट करतायत. हे दिसतंय. ज्याला बघायचं त्यांनी बघावं, नसेल त्यांनी डोळे मिटून घट्ट बसावं. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.